तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात खंडणीच्या उद्देशाने दुकानात घुसून कोयत्याने तोडफोड करणाऱ्या 3 आरोपींना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी भीती निर्माण झाली होती। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना जेरबंद केले आहे। आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ओंकार उद्धव बाबर आणि सोपान गजानन बुलाखेसह आणखी एकाला अटक केली आहे। या तिघांनी संबंधित दुकान मालकांकडे 4 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं प्राथमिक तपासात उघड झाले आहे। खंडणी न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत आरोपींनी दुकानात प्रवेश करून कोयत्याच्या धाकाने तोडफोड केली होती। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पिंपळे सौदागर परिसरातील गजबजलेल्या भागात घडली। आरोपींनी अचानक दुकानात घुसून आरडाओरडा करत दहशत निर्माण केली आणि कोयत्याने साहित्याची तोडफोड सुरू केली। या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाचे चक्रे वेगाने फिरवली। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।